पंढरपूर म्हणजे राज्यभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र। दररोज हजारो नागरिक आणि भाविकांच्या वर्दळीने गजबजलेलं हे शहर सध्या एका गंभीर समस्येला सामोरं जातंय। शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। गेल्या 3 महिन्यांपासून पंढरपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे। विशेष म्हणजे ही जड वाहतूक शहरातील गर्दीच्या आणि वस्तीच्या भागातून सुरू असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय। दरम्यान आज सायंकाळी पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक धक्कादायक अपघात घडलाय। एक आयशर वाहन महिलेच्या हातावरून गेल्यानं ही महिला या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहे। या भीषण अपघातात महिलेचा हात हा पूर्णपणे निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमी महिलेची प्रकृती गंभीर असल्यानं तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे हा पहिलाच अपघात नाहीये। अवघ्या 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी आणि जवळपास त्याच स्पॉटवर एका व्यक्तीच्या पायावरून आयशर गेल्याची घटना घडलेली होती। त्या अपघातात संबंधित व्यक्तीचा पाय गंभीररित्या जखमी झालेला होता। त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कठोर भूमिका घेतली नसल्याचा आरोप आता नागरिक करतायत। गेल्या काही महिन्यात शहरातील विविध भागांमध्ये जड वाहनांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत। अनेक भाविक आणि नागरिक या अपघातांमध्ये जखमी झाले असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। तरीही शहरातून सुरू असलेली जड वाहतूक थांबवण्यात आलेली नाहीये। या वाहतुकीसाठी बायपास रस्त्याचं काम सुरू असल्याचं कारण प्रशासनाकडून दिलं जात असल्याचं सांगितलं जातंय। मात्र नागरिकांचा प्रश्न असा आहे की जड वाहतूक रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेत शहरातून वळवता येऊ शकते, मग भर दिवसा गर्दीच्या वेळेत ही जड वाहतूक शहरातून का सुरू ठेवली जाते? या संदर्भात अनेक सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांनी गेल्या काही महिन्यांमध्ये पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाकडे निवेदने देऊन शहरातून जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतर ही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाहीये। गेल्या 15 दिवसात एका व्यक्तीचा पाय गेलाय तर आज एका महिलेचा हात कायमचा निकामी झालाय। त्यामुळे आता आणखी एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल सध्या पंढरपूरकर उपस्थित करतायत। पंढरपूर सारख्या भाविकांच्या शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा जड वाहतुकीला प्राधान्य दिलं जात असल्याची भावना आता निर्माण झाली असून प्रशासनानं तातडीने याची दखल घेऊन शहरातील जड वाहतुकीवर नियंत्रण आणावं, अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांकडून केली जातीये।